एक व्यक्तीला मी त्यांची धाकटी बहीण आहे असं वाटतं, ज्यांनी मुंडे साहेबांवर काम केलं. अर्जुन भाऊ तर इतके लहान वयात आमदार झाले आणि मंत्री झाले युती शासनाच्या काळामध्ये. मुंडे साहेब मानसपुत्र म्हणायचे त्यांना, त्यामुळे त्या नात्याने मी बहीणच आहे त्यांची. योगायोगाने राखी पौर्णिमेच्या आजूबाजूला आले. म्हणजे जरुरी नाही की धाग्याने बांधलं पाहिजे, नातं तर आधीच बांधलेलं आहे आमचं, मुंडे साहेबांनीच बांधलेलं आहे. पण आज योगायोगाला माहेरवाशिनीसारखा माझा इथे सत्कार झाला. म्हणजे वहिनींनी पण माझा अगदी ओटीपीटी करून स्वागत केलं आणि भरभरून भेट मला राखीची मिळालेली आहे. महाराष्ट्र मुंडे साहेबांच्या सुद्धा आठवणी ते सांगतात अनेक वेळा. प्रीतमताईने सुद्धा मागच्या वेळी बांधलेली होती. हो, ताई पण इथे दौऱ्यामध्ये आले होते. मला तर दिवाळी होते, तर आज माझा योग आला आणि खूप मला आनंद वाटतो की आज या योगामुळे मी आले. श्रावणाचा शुक्रवार आहे, दरवर्षी यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. श्रावणातलं शुक्रवार आहे, माहेरी खूप स्वागत झालं असं म्हणायला हरकत नाही. हो, खरं तर लाडकेच म्हणेल, कारण मुंडे साहेबांचं तर तुम्ही अनेक वेळा सांगता. मुंडे साहेब म्हटलं की डोळ्यात पाणी येतं आमच्या आजी, आणि तर गहिरून येते या सर्व गोष्टीला. आणि एक वडील म्हणून ज्या पद्धतीनं प्रेम आमच्यावरती केलं ते आयुष्यभर कधीही न विसरण्यासारखं एवढी मोठी शिदोरी त्यांनी आम्हाला दिली. माझ्या राजकीय आयुष्यामध्ये सर्वात जास्त आधार जर मला कोणाचा वाटायचा तर तो मुंडे साहेबांचा वाटायचा. दुर्दैवाने ते नाही आपल्यामध्ये, पण तो बहीण म्हणून निश्चितपणे बहिणीचा आधार मला आहे आज. काय बहिणीला भेट दिली नाही, बहिणी काय, बहिणी ते मोजायचं असतं का? बहीण प्रेमाचं आहे सर्व नातं. ठीक आहे.